आरसीबीचे जे कोण फॅन्स आहेत त्यांना ते इतके पॅशनेट आहेत की त्यांनी इतके 18 वर्ष त्या टीमला सपोर्ट केला आणि यावेळेला त्यांना ते सेलिब्रेशन करत होते आणि अशा वेळेला या गर्दीत चेंगराचेंगरी होणं हे खरंच दुर्दैवी आहे. अजून काय म्हणता येणार नाही की सगळं एवढा काय म्हणतात सेलिब्रेशनला एक गालबोट लागल्यासारखं झालंय त्याच्यामुळे. मात्र कुलकर्णी सर, आपण पाहतोय की चिन्ना स्वामी स्टेडियम मध्ये जी काही संख्या होती मर्यादित बसण्याची आसन क्षमता, त्याच्यापेक्षा दुप्पट लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते. प्रचंड गर्दी झालेली होती. ही गर्दी कुठेतरी प्रशासनाला हाताळता आली नाही. सौम्य लाठीमार प्रशासनानं पोलिसांनी केला आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतात की या झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये चौघांचा मृत्यू झालाय. होय, म्हणजे कुठेतरी प्रशासन जबाबदार आहे, इव्हन तिथलं क्रिकेट असोसिएशन जबाबदार आहे. म्हणजे आपल्याकडे जर 30-40 हजार लोक स्टेडियम मध्ये येऊ शकतात आणि जर आपण लाखभर लोकांना येऊ दिलं तर मग ते मॅनेज करणं आणि त्याच्यासाठी जी काय पोलीस यंत्रणा किंवा जी काही यंत्रणा लावायची आहे ती लावणं हे गरजेचं होतं. आपण आपल्याकडे म्हणजे असं म्हणायला बरं वाटत नाही, पण तरी आपल्याकडे आपण एवढा विचारच करत नाही. आपल्याला सेलिब्रेशन करायचंय, पण त्याच्यासाठी जी पूर्वतयारी करायला पाहिजे किंवा जी यंत्रणा लावली पाहिजे त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. मग काहीतरी असं घडलं की मग सगळेजण एकमेकाकडे बोटं दाखवायला लागतात. पण कुठेतरी हे सिस्टमॅटिक फेल्युअर आहे की कोणीच विचार केला नाही की एवढं आरसीबीचा फॅन फॉलोईंग असेल तर किती लोक येतील आणि त्याच्यासाठी कुठली यंत्रणा लावली पाहिजे. मात्र कुलकर्णी सर, फक्त काही संघाचं कौतुक नव्हतं. या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते, म्हणजे जवळपास अख्खं मंत्रिमंडळच या ठिकाणी उपस्थित राहणार होतं आणि आपल्या संघाचा कौतुक सोहळा त्यांनी आयोजित केलेला होता. मात्र नियोजन चुकलं. नक्कीच नियोजन चुकलं. नक्कीच कुलकर्णी सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली होती. मिरवणुकीदरम्यान हा चेंगराचेंगरीचा प्रकार घडलेला आहे. कित्येक वर्षानंतर आरसीबीनं पहिल्यांदाच IPLची ट्रॉफी काल हातात घेतली. ती डोक्यावर घेऊन हा संपूर्ण संघ नाचला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संपूर्ण संघाचा कौतुक सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला होता. तत्पूर्वी विजय मिरवणूक देखील काढण्यात आलेली होती. मात्र झालेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सौम्य लाठीमार पोलिसांनी केला. ही झालेली गर्दी ही आवाक्याबाहेर गेलेली होती आणि त्यातच कुठेतरी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्याचबरोबर 20 जण जखमी झाल्याची माहिती देखील मिळतेय. जखमींना